गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। शेतकऱ्यांनी पेरलेल्या पिकाची अचूक नोंद शासन दप्तरी व्हावी आणि शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा व्हावा यासाठी ई पीक पाहणी ॲपवर पिकाची नोंदणी करण्याची 20 सप्टेंबर शेवटची तारीख आहे। तालुक्यात आतापर्यंत 48.30% नोंदणी झाली असून अद्याप 51% शेतकऱ्यांनी त्वरित पीक पाहणी करावी असे आवाहन तहसीलदार रामजी राठोड यांनी केले। नाशिक जिल्ह्यात सर्वात जास्त पीक पाहणी सुरगाणा तालुक्यात 48.30 तर सर्वात कमी नाशिक तालुक्यात 6.51% ही पीक पाहणी झाली आहे। ई पीक पाहणीमुळे शेतकऱ्यांचे पीक पेरणीचे अचूक नोंद होणार आहे। नैसर्गिक आपत्तीने नुकसान झाल्यास शासनाकडून देण्यात येणाऱ्या अनुदानासाठी ही आकडेवारी उपयोगी येणार आहे। शासनाने एकूण किती जमिनीवर कोणत्या पिकांची पेरणी झाली याची माहिती या ई पीक पाहणीतून उपलब्ध होणार आहे। एस मराठी न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी लक्ष्मण बागुल, सुरगाणा। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।